तर चला दोन्ही टीम आपण फास्ट खेळायचा आहे पहा वेळ पाहिली तर जबल 12:21 झालेले आहेत आणि हा देखील सामना 4 षटकांचा असेल लक्षात सुद्धा पहिला 3 ओव्हरसाठी तुमच्याकडे 15 मिनिटं असतील दोरचापाडा टीम लक्षात सुद्धा 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटक कंप्लीट करायचे आहेत आतापर्यंत आपण सर्व सामने हे कंप्लीट वेळेवरती खेळवलेत आता यापुढे देखील सर्व सामने हे कंप्लीट वेळेवरतीच खेळवले जातील जर का इथनं वेळ घ्याल तर नक्कीच चौथ्या ओव्हरमध्ये तुमचा एक खेळाडू त्या सर्कलमध्ये येऊ शकतो तर ह्याच्याकडे देखील लक्ष असू द्या जसा पहिला चेंडू पडेल तसा आमचा टायमर मात्र सुरू होईल लक्ष असू द्या पप्पू गांगाड यस गेम ऑन दोराचा पाडा संघ म्हटला तर अगदी शहापूर विभागातून हा संघ या ठिकाणी आलाय जवळजवळ 55 ते 56 किलोमीटरचा अंतर गाठून या मैदानावरती आले त्यांचा मनपूर्वक आपण आभार व्यक्त करूयात आणि जाऊयात मॅचच्या दिशेने मॅच होण्याआधी दोन्ही टीमला देऊयात या स्पर्धेसाठी लाख शुभेच्छा गेम ऑन पहिलाच बॉल या ठिकाणी अवे फ्रॉम दी बॉडी बॅट्समन सुनील पासून दूर होता अगदी बॉल सोडल्यानंतर या ठिकाणी नक्कीच मी तर म्हणेन सराव केला की हा चेंडू कव्हर मध्ये खेळायचं होतं परंतु त्यानंतर पहिलाच बॉल डॉट होलाय ऍक्शन रिप्ले स्क्रीनवरती पाहतायत सोडून दिलाय अगदी चांगला चेंडू तुषारचा पाहायला मिळाला ओव्हर पिच बॉल फटका चांगला गॅप मध्ये ढकललाय परंतु डीप मध्ये अर्जुन आले चांगली फिल्डिंग अर्जुन कडनं परंतु थ्रो थोडासा खराब आलाय अगदी सेकंड बॉलवरती पहिली सिंगल सुनील शीतच्या बॅटमधून धाबांचा श्री गणेश केलंय या सिंगलच्या मदतीने पहिलाच बॉल जेव्हा अगदी बॅटच्या मिडल मध्ये होतो तेव्हा नक्कीच बॅट्समनचा कॉन्फिडन्स मात्र उंचावतो आणि खऱ्या अर्थानं सुनील पहिलाच बॉल बॅटच्या अगदी मधोमध घेतला आणि त्यानंतर एक धाव कंप्लीट केली गुरुनाथ आणि सुनील ही मात्र सलामीची जोडी साफेवाडी संघाकडून आपण पाहता रिवर्स खेळण्याचा प्रयत्न लगेच तो आबाद नाही तर बरबाद इथे पण पाहतात पहिलाच बॉल खेळत असताना रिवर्सचा अटेम्प्ट परंतु इथे हा अटेम्प्ट मी तर म्हणेन घातकी ठरलाय आणि पहिलाच बॉल खेळत असताना गुरुला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर पहिलाच धक्का लागतो टीम यायचा आहे तर चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण व्यासपीठावरती यायचं आहे कोणते टीम आणि श्रीराम धोदानी नक्कीच धोदानी म्हटलं तर आमचे चौधरी सर नक्कीच नारायण चौधरी सर नक्कीच हे देखील धोदानीचे आहेत खरं तर चांगले समालोचक एक चांगले नक्कीच आपले समाज बांधव आहेत खरं तर त्यांचं या स्पर्धेत आपण मनपूर्वक स्वागत करूयात नक्कीच नारायण सर जर आपण स्पर्धा ऐकत असाल तर आपलं आम्ही या आमदार चषकामध्ये मनपूर्वक स्वागत करतो गेम ऑन नवीन फलंदाज स्ट्राईक वरती किशोर ओव्हर पिच बॉल फटका फसलाय लॉंग ऑफला खेळाडू आहेत आणि इथे चुका होत नाहीयेत आणि पहिल्याच ओव्हर मध्ये लगातारचा हा दुसरा धक्का लागतोय टीम साफेवाडी संघाला फलंदाज या ठिकाणी आपण पाहता किशोर बॅक टू दी पवेलियन लगातार 2 बॉल मध्ये 2 धक्के लागले गेले ते म्हणजे चाफेवाडी संघाला खरं तर सुरुवात थोडीशी अडखळत झाली पहिला बॉल डॉट आला गोलंदाज तुषार कडून परंतु त्यानंतर सेकंड बॉल वरती पहिली सिंगल आली आणि लगातार 2 धक्के स्ट्राईक वरती बाळा ऑन साइडला खेळायचं होतं परंतु आता हा चेंडू पाहिला जाईल पंचांचा इशारा लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू लेग स्टिकच्या बाहेरचा हा बॉल
वाईटचा इशारा. ही पहिली अवांतर धाब येते गोलंदाजी करत असताना टीम दोराचा पाडा या संघाकडून. चेक. हिव ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच श्री विजय कालचुडा साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे. दोन्ही गावातले प्रतिष्ठित नागरिक आले असतील तर आपण या व्यासपीठावर आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. हिव ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच श्री विजय कालचुडा साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे. ओके, या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय का? नंतर मॅच झाल्यानंतर आपण यायचं आहे, आपल्याला सन्मानित केलं जाईल. येस, मागील बॉलवरती आपण पाहतात वाईट +4 अर्थातच 5 धाबा मिळाल्यात टीम सापेवाडी संघाला. धाबांना सुरुवात झाली. फटका चांगला ऑनसाइडला फक्त ड्राईव्ह केलाय, ढकललाय. स्क्वेअर लेगला खेळाडू आहे त्या ठिकाणी. अगदी पंचांच्या बाजूला त्या ठिकाणी खेळाडू तैनात होते, मात्र त्यांच्याच हातामध्ये हा बॉल. परंतु या चेंडूवरती एक सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने 8 धाबा. अगदी हा ओव्हर चांगला हो नक्कीच मी तर चांगला चालला होता, परंतु गोलंदाजानं केलेली चूक मात्र पूर्णपणे जी केलेली मेहनत त्या मेहनतीवरती पूर्णपणे पाणी फेरण्याचं काम केलंय. एक्स्ट्राच्या जवळजवळ 5 धाबा आणि तदनंतर अजून एक वाईट म्हणजे जवळजवळ 6 धाबा या एक्स्ट्राच्या स्वरूपात आल्यात. ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु इथे हा बॉल डॉट आला आणि पंचांचा इशारा. षटक पहिलं संपलंय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना साफेवाडी संघाची धाबसंख्या जाऊन पोहोचले 2 गडी बाद 8 धाबा. विलास निरगुडा नक्कीच विलास उघडा आणि राजेश पिरकड यांच्या वतीने 1500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. जर का लगातार 2 बॉलमध्ये 2 षटकार किंवा 2 बॉलमध्ये 2 चौकार लगावले तर त्या फलंदाजांना 1500 रुपयाचं कॅश प्राइज मात्र या आमच्या दोन्ही मान्यवरांच्या वतीने दिलं जाईल. परंतु संधी आहे या ठिकाणी फलंदाजांसाठी आणि संधीचं सोनं इथनं करावं लागेल. आणि या ठिकाणी धोदानी संघ आलाय, त्यांचंही आम्ही या आमदार चषकामध्ये मनपूर्वक स्वागत करतोय. तर कुंदे टीम आपण आला असाल तर आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. आपलंही आम्ही या स्पर्धेत स्वागत करतो, वेलकम आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. तिथे षटक क्रमांक 2 घेऊन आलाय दोराचा पाडा संघाकडनं गोलंदाज दिलीप. पहिलाच बॉल अगदी या ठिकाणी आपण पाहता बाळासाठी अगदी यॉर्कलायचा होता, खोदून काढण्याचा प्रयत्न केला, परंतु या चेंडूवरती एकच धाव मिळाली आहे. सिंगलच्या मदतीने सध्या तरी स्कोर कार्ड सुरू ठेवलंय. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 9 या धाव फलकावरती. अगदी आपण पाहिलं तर गती हलवार असली तरी चालेल, मात्र ती यशाच्या दिशेने असायला हवी आणि अगदी हलवाप्रमाणे मात्र या ठिकाणी धावा येत आहेत. हा बॉल सोडून दिलाय, परंतु पंच मला सांगतात की हा चेंडू खरं तर ऑफस्टिकच्या बरोबर बाहेर आहे. इथनं एक अवांतर धाव मिळेल. अवांतरच्या मदतीने आता मात्र डबल विजिट मध्ये धावसंख्या अर्थातच 10 धाबा ऑन बोर्ड पाहायला मिळतात. 4 षटकांचा हा सामना. 4 षटकांमध्ये 40 पेक्षा जास्त धाबा बनवण्याचा प्रयत्न सध्या करतोय. यस, पुन्हा एकदा व्हाईट बॉल. लगातार त्याच दिशेने गोलंदाजी केली जाते. सातत्याने बॅट्समन सुनील पासून दूर चेंडू गोलंदाजी अगदी दूर ठेवले जातात, परंतु बॉल सातत्याने सोडले जातात, परंतु एक्स्ट्रा धाबा येतात. फुलटॉस बॉल. प्रचंड ताकदीचा वापर केलाय, परंतु डीप मध्ये खेळाडू आहेत नक्कीच अर्जुन. चांगली फिल्डिंग, तेवढा चांगला ॲक्युरेट थ्रो आलाय, परंतु कलेक्शन थोडं खराब झालं, परंतु एकच धाव. सायलेंट क्रिकेट मैदानाच्या आत शांतमय वातावरण पाहायला मिळतोय. दोन्ही टीम अगदी शांतरित्याने खेळ करतायत. त्यांना माहिती आहे मध्यरात्र सुरू आहे. जवळजवळ 12 वाजून आता 29 मिनिटं झाली आहेत. शांतमय क्रिकेट. ऑन साइडला फटका चांगला आहे, गॅपमध्ये ढकलला, परंतु लॉंग ऑफला खेळाडू होते. जजमेंट इथे चुकलंय आणि त्यानंतर अगदी लॉंग ऑफच्या खेळाडूला बीट करून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. नशिबाची साथ, चौकार. नक्की या ठिकाणी बदन पे सितारे नाही,
पर बदन पे नक्कीच स्पीटर लेके घुमेंगे. यॉर्क लाईनचा बॉल खोदून काढायचा होता, परंतु इथे बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. नक्कीच आता या ठिकाणी लोकांनी नक्कीच आपल्या अंगावरती ब्लँकेट घेतले असतील, तेवढी थंडी देखील आता इथे जाणवते. गोलंदाज कमबॅक करतोय. शॉर्ट प्लेन बॉल बॅटची एज आणि इथे यष्टीरक्षक आता चांगली कामगिरी करतोय. इथनं अजून एक धक्का लागतोय. बॅटिंग करत असताना टीम साहेबवाडी संघाला लगातार आपण पाहता आता विकेटचा सिलसिला सुरू आहे. धक्का तिसरा टीम साहेबवाडी संघाला. स्ट्राइक वरती नवीन बॅट्समन मनोज आलाय. फटका चांगला आहे 360 अँगल आणि त्यानंतर बॉलला पाठवलाय. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पार. अगदी या ओव्हरचा मात्र शेवट गोड केलाय या चौकारानं आणि पाहता पाहता 2 षटक आता इथनं कंप्लीट झाले आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती 20. दोन समाप्तीनंतर आपण पाहता 20 धावा. अगदी शेवटचा बॉल पहा. ऍक्शन रिप्ले अगदी बैठक स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळाला. बैठक शॉट फटका चांगला होता मनोजच्या बॅट मधनं. नक्कीच मनोजला आम्ही नेहमी सलामीसाठी पाहतो, परंतु आता या ठिकाणी काहीतरी गेम प्लॅनिंग केली आहे टीम सापेवाडी संघानं. खरं तर नक्कीच गेम प्लॅन करणं महत्वाचं आहे. यस ओव्हर कंप्लीट झाला. पहिला चेंडू सिंगल होती. साठी जवळजवळ मित्र म्हणेन 8 मिनिटं घेतलेले आहेत. टायमर सुरू आहे मैदानात. नक्कीच आपण लक्ष असू द्या. मात्र शेवटचं षटक सुरू आहे. तिसरं षटक गोलंदाज बॉलिंग मार्क वरती अर्जुन आलाय. मात्र याच अर्जुननं अगदी लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चांगली फिल्डिंग केली आहे, परंतु तोच खेळाडू बॉलिंग मार्क वरती आपण पाहता. परंतु त्याच्या विरोधात सुनील आहे जो पॉवर हिटर म्हणून जाणला जातो. चांगली बॅटिंग त्याला करावी लागेल या मॅच मध्ये. ऑन साइड ला उडवलाय फटका. इथे चांगला आहे परंतु डीप मध्ये खेळाडू आहे. जज करतात. जजमेंट चांगला आहे आणि त्यानंतर इथनं गुड जज अँड गुड कॅच. फलंदाज बाद पॉवर हिटर या ठिकाणी आता सुनीलला परतावं लागेल. मैदानाच्या बाहेर धक्का चौथा टीम चाफेवाडी बदलापूर संघाला. अगदी इथे आपण पाहिलं तर सुनील बाद झालाय, परंतु सुनीलला जास्त काही करता आलं नाहीये. फटका चांगला होता परंतु अगदी बॅटच्या टो एंडला बॉल लागला होता. आणि त्यांना देखील तेच सांगितलं. ऍक्शन रिप्ले आपण पाहता स्क्रीनवरती अगदी बॅटच्या टो एंडला जर का मिडल झालं असतं ना तर बॉल मात्र बाउंड्री लाईनच्या पार गेला असता. परंतु या ठिकाणी अर्जुनचं कौतुक. या ठिकाणी पहिल्याच बॉलवरती विकेट कॅरी केली आहे. जजमेंट चांगलं राहिलंय डीप मध्ये खेळाडूचं. दोराचा बडा संघ म्हटला तर जवळजवळ 55 ते 65 किलोमीटरचा अंतर गाठलंय. शहापूर तालुक्यातून या ठिकाणी अगदी अंबरनाथ तालुक्याच्या बाउंड्रीवरती आलेत. त्यांचंही कौतुक केलं जाईल. मात्र वेळेवरती पोहोचलेत. चांगला खेळ करण्यासाठी
त्यांना सांगितलं आम्ही लांबून आलोय, प्रयत्न करू मैदानाचा चांगला खेळ करण्याचा आणि खऱ्या अर्थानं आतापर्यंत चांगला खेळ झालाय. स्ट्राईक वरती पपेश साठी गुडलँड स्पॉटचा हा चेंडू खरं तर फाईन लेग मध्ये खेळायचा प्रयत्न, परंतु पंचांचा इशारा अगदी वाईटचा आलाय. अर्जुनला काहीतरी कमबॅक करण्याचं काम करायचं, अगदी काहीतरी वेगळं करण्याचं काम करायचं होतं, परंतु हा बॉल अगदी लेग स्टिकच्या बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा, अवांतरता मिळाली आहे. 21 धाबा फलकावरती आहेत. गुडलँड स्पॉटचा चेंडू ऑन साइडला खेळायचं होतं, परंतु इथे पंचांचा इशारा, जणू काय बॅटचा संपर्क आहे की काय, परंतु इथनं यस बॅट कट आहे. एक सिंगल मिळेल टीम साफेवाडी संघाला. खरं तर विकेट आल्यानंतर आता नक्कीच खेळ थोडा शांत झाला. पुन्हा एकदा सातत्याने आता एका धाब्यासाठी पुन्हा एकदा संघर्ष करावा लागेल टीम साफेवाडी संघासाठी, परंतु मनोज त्याच्यामध्ये क्षमता आहे, जो नेहमी सलामीला येतो, परंतु त्याला आता मिडल ऑर्डर मध्ये थांबवलंय. का थांबवलंय याचं उत्तर त्याला मैदानामध्ये द्यावं लागेल. फुल लेंथ होता, वेगवान होता हा चेंडू, परंतु इथे बॅट्समन बीट होतात. खरं तर फ्लिक करायचं होतं पुन्हा एकदा फाईन लेग मध्ये, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल. एका धाब्यासाठी संघर्ष करावा लागतोय मैदानामध्ये साफेवाडी संघासाठी. साफेवाडी टीमने जर या मॅच मध्ये 30 ते 35 बनवल्या तरी देखील कमबॅक करू शकतो, कारण की या टीमकडे देखील चांगला बॉलिंग लाईनअप आहे. शॉट प्लेन कट केलाय, अगदी गलीमधनं बॉलला पाठवलंय. गलीमध्ये खेळाडू उपस्थित होते, परंतु त्यांना हुलकावणी देऊन बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या पार आलाय. इथनं अजून एक चौकार. दिली लगातार 2 चौकारांसाठी 1500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. जर का या चेंडूवरती चौकार आला तर 1500 रुपयाचा मानकरी होऊ शकतो. मनोज इथे हुक केलाय, परंतु सरळ खेळाडूच्या हातामध्ये. फाईन लेगला खेळाडू आहेत, कोणत्या प्रकारची चूक नाहीये. आणि आता इथं अजून एक धक्का 5वा लागतोय, तो म्हणजेच मनोजच्या स्वरूपात फलंदाज बाद. अगदी काय गरज होती का या ठिकाणी असे प्रश्न नक्की विचारले जातात, ते म्हणजेच मनोजला. परंतु इथनं त्याला देखील माहिती इथनं धावांची भूक नक्की धावांची नक्कीच मित्रमंडळींनी गरज आहे, आणि धावा गोळा करण्याचा प्रयत्न त्याने देखील केला होता, परंतु शेवटच्या मोमेंटला कॅच कॅरी केले. नवीन फलंदाज रमेश. शेवटचा बॉल. ओव्हरचा विचार केला आतापर्यंत 6 धावा खर्च केला गोलंदाज अर्जुनने. फुलटॉस बॉल, फटका चांगला आहे, गॅप मध्ये बॉल आहे, परंतु डीप मध्ये अनिकेत वेगानं आले. चांगली फिल्डिंग, तेवढा चांगला हात थ्रो देखील आलाय, परंतु या चेंडूवरती एकच धाव आली. षटक क्रमांक 3 संपलंय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना बदलापूर साफेवाडी संघाची धावसंख्या पोहोचली होती 5 गडी बाद 27 धावा. तर नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल ती म्हणजेच कुंदे विरुद्ध श्रीराम दोदानी. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण इथे यायचं आहे. नक्कीच दोदानी टीमचे कॅप्टन आहे त्या ठिकाणी. तर कुंदे टीम आपण आला असाल तर यस, कुंदे टीमचे कॅप्टन आहे त्या ठिकाणी. आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस नक्कीच करणार आहोत. तर चला आपण फास्ट खेळायचं आहे. या ठिकाणी जबल 3रं षटक कंप्लीट झाले आणि आता 3 ओव्हरसाठी नक्कीच जबल मी तर म्हणेन 15 मिनिटाचा वेळ होता, तो वेळ कंप्लीट झालाय. जबल 14 मिनिटं आणि 40 सेकंद या ठिकाणी घेतलेत. ते म्हणजेच गोलंदाजी करत असताना टीम दोराचा पडा संघाना. यस, गेम ऑन. पुन्हा एकदा शेवटचं षटक शिल्लक आहे. शेवटचं षटक म्हटलं तर हाना मारतो हे षटक, धावांचा हा षटक. परंतु इथे पहिलाच बॉल मिलिंदचा अगदी टप्पा पडल्यानंतर ऑप्टिकच्या बाहेरचा चेंडू, पंचांचा इशारा आलाय. हा बॉल खराब आहे, अर्थातच वाईट बॉल. एक अवांतर धाव मिळते. ऍक्शन रिप्ले स्क्रीन वरती पाहतायत. चांगला डिसिजन. ऑन साइडला पूल करायचा होता, परंतु बॅटन बॉलचा संपर्क नाहीये. सातत्याने आपण पाहता आता याही षटकामध्ये आपण पाहता डॉट बॉलनं आपल्या स्पेलची सुरुवात जरूर करतोय मिलिंद. चांगला बॉल होता.
बॅकची एज परंतु इथे यष्टीरक्षकांना प्रयत्न चांगले केले दुसऱ्या प्रयत्नात, परंतु शेवटच्या मोमेंटला एकच धाव आली आहे सिंगलच्या मदतीने 29 धावा. नक्कीच आपण टार्गेटसाठी चर्चा करत होतो, जर का 30 ते 35 धावा बनल्या तर चापेवाडी संघ इथून देखील कमबॅक करू शकतो, कारण की या टीमकडे देखील चांगली गोलंदाजी आहे. अगदी ऍक्शन रिप्ले पाहतात यष्टीरक्षक आपण पाहतात स्क्रीनवरती. नक्कीच विजय कालचेडे यांना आपण पाहता चांगले एफर्ट झाले मैदानाच्या आत सातत्याने. आपल्या टीमसाठी 100% कमिटमेंट काय असतं नक्कीच मागच्या चेंडूवरती पाहायला मिळाली. ऑन साइडला ढकललाय, फटका चांगला, एक धाव तर कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न कॉल दिलाय, वेगाने पहिली धाव कंप्लीट आणि दुसऱ्यासाठी प्रयत्न, इथे आपण पाहता दुसरी धाव कंप्लीट होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. कलेक्शन जर चांगलं झालं असतं तर कदाचित 50-50 डिसिजन आलं असतं, परंतु इथे आपण पाहता 2 धावा कंप्लीट गेल्यात. शेवटच्या ओव्हरमध्ये धावा येणं या भरपूर महत्वाच्या असतात. धावा कशाही येऊ द्यात, यांना महत्व दिलं जातं. पुन्हा एकदा ऑनसाइडला त्या दिशेनं बॉलला ढकललं, एकदा तर कंप्लीट, दुसऱ्याचा प्रयत्न मिसफीड आणि इथनं लगेच दुसरी ही धाव कंप्लीट केली. थ्रो चांगला होता, पुन्हा एकदा कलेक्शन चुकीचं झालं, परंतु 2 धावा पुन्हा मिळाल्यात. चांगली पार्टनर, चांगली नक्कीच चांगला ताळमेळ आहे दोघांमध्ये. बॉल अगदी मारल्यानंतर लगेचच कॉल केला की इथे दुसरी धाव होऊ शकते. खरं तर स्वतः नक्कीच पपेश मी तर म्हणेन डेंजर एंडला होते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, चांगली धाव गती आहे, अगदी वेगाने धावा पूर्ण करतायत. 33 धावा. धाव फुलकावर तयार, इथे फटका चांगला आहे, बॉलला पाठवलाय फाईन लेग मध्ये, बॉल जाईल सरळ जमिनीला दणदण करत सीमा पलीकडे. 4 धावा. थँक्यू. अगदी या ओव्हरमध्ये 10 धावा आपण पाहता आतापर्यंत खर्च केल्यात गोलंदाज मिलिंदने. शेवटचा बॉल शिल्लक आहे, 37 धावा बनल्या गेल्यात. टार्गेट आतापर्यंत पाहिलं तर चांगली धावसंख्या उभारली गेली आहे, सन्मानजनक धावसंख्या उभारली आहे. गुडलेस स्पॉटचा बॉल अगदी टॅप करण्याचा प्रयत्न होता, परंतु या चेंडूवरती एक धाव मिळाली आहे. यस, लेग बाईकच्या माध्यमातून ही एक सिंगल असेल. शेवटच्या चेंडूवरती लेग बाईकच्या माध्यमातून सिंगल आली आहे. 38 बनल्या गेल्यात आणि 39 धावा सिंगलचा टार्गेट असणार आहे, ते म्हणजेच दोराचा पाड्या संघासाठी 24 बॉल आणि 39 धावा संख्येची गरज. तर आपण जाऊयात टॉस बॉक्स मध्ये, तिथे सज्ज असेल आमचे तुकाराम वागसर. यस, अनंत बाग साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस कंप्लीट करायचा आहे. तर चला दोन्ही टीमचे कॅप्टन जय श्रीराम दोदानी संघ आणि कुंदे टीम, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचं आहे. नक्कीच आपण स्क्रीनमध्ये आपण पाहता नक्कीच चंद्राला देखील या ठिकाणी फोकस केलं जात आहे. नक्कीच घर बसल्या या ठिकाणी तुम्हाला सर्व काही दाखवलं जातं. कुंदे आणि दोदानी या 2 संघामध्ये नाणेफेकी होते. आदरणीय अनंता वाघ यांच्या शुभास्ते या ठिकाणी मात्र नाणेफेकी केली जाईल. कुंदेचा कॉल असेल, कुंदे संघ काटा कॉल, छापा पडला या ठिकाणी मात्र. अभिनंदन दोदानी संघ, आपण नाणेफेकी जिंकलाय. काय डिसाईड असेल? प्रथम क्षेत्ररक्षण कराल. समोरचा टिटवाळा विभागातील कुंदा हा संघ आहे, एक बलवान संघ आहे, तर समोरच्या टीमला आपण किती धावांपर्यंत रोकाल? 35 ते 40. निश्चितच या गुलाबी थंडीमध्ये 35 ते 40 धावावर रोखण्यासाठी आपल्याला अचूक गोलंदाजी करावी लागेल. मग कोणते असे गोलंदाज आपल्याकडे आहेत जे अचूक गोलंदाजी करतील? मनोज बघत असेल तर दीपक भस्मा, शिवराम चौधरी, अजून आहेत, भरपूर आहेत. निश्चितच दीपक भस्मा म्हणजे एक दोदानी गावची ओळख आहे. आयोजनाविषयी काय सांगशील? आयोजन तर खूप भारी आहे आणि दिलीप वगैरे यांचं मी अभिनंदन करतो की आम्हाला दिलंय, तर मस्त वाटते. खूप भारी आहे. धन्यवाद. या ठिकाणी मात्र दोदानी संघ नाणेफेकी हारलाय. जर नाणेफेकी जिंकला असतं तर आपलं डिसिजन काय असतं?
बॅटिंगच घेतली. निश्चितच बॅटिंगच मिळाले, जे पाहिजे होतं तेच नशिबाला आलंय. तर निश्चितच किती धावांपर्यंत मजल माराल? 40+ करणार. 40+ निश्चितच या खेळपट्टीचा विचार केला तर पहिल्याच सामना वगळता लो स्कोरिंग सामने राहिले. तर शेवटचा प्रश्न, आयोजनाविषयी काय सांगशील? आयोजन खूप छान आहे आणि खेळण्यासाठी संधी दिली त्यामुळे तुमचे आभार. धन्यवाद. या ठिकाणी मात्र दोन्ही संघांचे ओपिनियन घेतलं, धन्यवाद. आणि जाऊया आपण या ठिकाणी खेळपट्टीकडे, ज्या ठिकाणी मात्र 39 धावा बनवल्यात. काय 39चा टार्गेट आहे सर? 39 धावांचं टार्गेट आहे आणि 38 धावा बनवल्या होत्या आणि 39 धावांचं टार्गेट या ठिकाणी मात्र दिलंय. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज चापेवाडी एक्सप्रेस म्हणून ज्याला संबोधलं जातं तो अर्थातच सुनील शिड. सलामीची जोडी खेळपट्टीवर जाताना आपण पाहतोय दोराजवाडी संघाचे दोन धुव्वंदार फलंदाज विजय आणि गणेश. स्ट्राईकवर फलंदाज आपण पाहतोय विजय काळचिडा, हे ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच सुद्धा आहेत. आणि त्याच व्यक्तिमत्वाला आपण सलामीला येताना आपण पाहतोय. गेम ऑन. पहिला चेंडू अतिशय देखणा फटका, डोळ्याची पारणं फेडणारा चौकार आलाय आणि इथून मात्र चौकारानं संघर्ष केलाय दोराजवाडी टीमनं. त्या ठिकाणी मात्र धावफलकावर धावा लागल्यात. आतापर्यंत विचार केला, संघर्षाचा चौकार आला, चौकारानं सुरुवात झाली. कार्पेटच्या माध्यमातून खेळून काढले, पहिली धाव वेगाने घेतले, दुसरीचा प्रयत्न नाहीये. चांगलं कॉलिंग आहे विजय आणि गणेश या दोन फलंदाजामध्ये. दीपक भस्मा यायचा एक उत्कृष्ट खेळाडू आहे दोधानी गावचा. बॅटची हिडिंग आहे, चेंडू थांबणार नाहीये, चेंडू जाईल नॉनस्टॉप रिझन मध्ये. येतोय चौकार, अजून एक मोठा फटका दोराजवाडी टीमचा आणि संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहू शकाल. नऊ धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. आतापर्यंत विचार केला तर 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 3 चेंडू मध्ये 9 धावा. तर या ठिकाणी अजून एक दोदाणीचा एक चांगला खेळाडू, चांगलं व्यक्तिमत्व आदरणीय दत्ता भस्मा साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावर आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. बराच वेळ चेंडू हवेत होता आणि इथे मात्र ब्रेक थ्रो निर्माण करून दिला. पहिला गडी बाद होतोय. या ठिकाणी मात्र दोराजवाडी टीमला लागलेला पहिला झटका. नवीन फलंदाज खेळपट्टीवर जाताना आपण पाहतोय हरेश अलेक्स. अलेक्स या फलंदाजाला आपण पाहू शकाल. जर्सी क्रमांक 18. आदरणीय दत्ता भस्मा, आपण जर कुठे असाल तर या आपण व्यासपीठावर आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. इथे मात्र बराच वेळ चेंडू हवेत आहे, चेंडू थांबणार नाहीये, चेंडू जाईल 1 बॉल सीमारेषा पार. हा येतोय चौकार. आल्या आल्या मात्र इरादे स्पष्ट केलेत अलेक्सनं आणि पहिला चेंडू चौकारासाठी दाडला. जणू काही ड्रेसिंग रूम मधून हा खेळाडू सेट होऊन आलाय.
स्वयंसेवक चेंडू फेकायचा आहे लगेच घ्या. मॅच बॉल आलेला आहे, मॅच बॉल घ्या. 9 चेंडूंच्या अगोदर चेंडू हरवला तर नवीन दिला जाईल आणि 9 चेंडू नंतर मात्र जुना दिला जाईल, याची नोंद घ्यायची आहे. 13 धावा धावफलकावर लावल्या गेल्या. शेवटचा चेंडू फटका चांगला आहे, सिंगल मिळेल. या सिंगलनं संघाची धावसंख्या धावफलकावर एका षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 14 धावा. स्पीडअप करायचा आहे. यापुढील मॅच बिग फाईट सामना पुन्हा एकदा प्रेक्षक वर्गाच्या भेटीस येईल. एक संघ मात्र पनवेल तालुक्यातील अगदी माथेरानच्या पायथ्याशी असणारा संघ अर्थातच गाव धोदाणी या ठिकाणाहून या ठिकाणी आलेला आहे. तर दुसऱ्या संघाचा विचार केला तर टिटवाळा विभागातील हा दादा संघ आहे. मागील वर्षी पिंपळोली या ठिकाणी नाईट रजनी आपण पाहिली होती, त्या रजनीचा चॅम्पियन संघ अर्थातच कुंदे संघ. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज एक भाऊची षटक संपला आणि दुसरा भाऊ मात्र गोलंदाजीसाठी आलेला आहे. मनोशीत 2 सख्खे बंधुराज. P1चं पहिलं षटक फेकलं सुनीलनं आणि त्याच्यानंतर मात्र मनोज आलाय. तर गोलंदाजी चांगली करावी लागेल चापेवाडी डी या टीमला, कारण स्ट्राईकवर फलंदाज आहे अलेक्स, याने एक चौकार मारलाय. क्षमता आहे या खेळाडूमध्ये. इथे मात्र लो फुलटो चेंडू होता, खेळून काढलाय. सिंगल मिळेल. या सिंगलनं संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय ती 15 धावा. 17-24 समीकरण आहे. 17 चेंडू मध्ये 24 धावा बनवायच्या आहेत त्या दोरजपाडा या टीमला. इथे मात्र फटका चांगला आहे. मनगट्टी ताकदीचा वापर जणू काय अक्षरशः स्क्वेअर लेग रिजन मधून अक्षरशः चेंडूला फेकून दिला. हा येतोय षटकार. ठिकाणी मात्र सरपंच साहेब नुसते मात्र बरसायला सुरुवात केली आहे. अर्थात विजय कालचिडा हे ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच. रिव्हर्स अटेंड करायचं होतं, रिव्हर्स दुधारी तलवार म्हटलं जातं. लगी तो आबाद नाही तो बर्बाद. इथे मात्र फलंदाज बर्बाद झाला. एक षटकार आला. काहीतरी आगळं वेगळं करायचं होतं. समीकरण येऊन टेपला येणारे 15 चेंडू आणि 18 धाव्यांची गरज आहे. 15-18चं समीकरण आहे. इथे मात्र दांडी वाकवले. बारी बारी सबकी बारी, पहले तुम्हारी अब हमारी. नवीन फलंदाज खेळपट्टीवर येताना आपण पाहतोय अर्जुनला, कारण येणारे 14 चेंडू आणि 18 धाव्यांची गरज आहे. सामना रंगतदार होईल यात तीळ मात्र शंका नाही, कारण गुलाबी थंडीमध्ये या ठिकाणी मात्र सामना चालू आहे. चला थोडासा स्पीडअप करायचा आहे. पहिल्या राऊंड मध्ये अजूनही 2 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. कुंदे आणि श्रीराम धोदाणे आणि त्याच्यानंतर बापदेव विरुद्ध वाजापूर असा सामना पाहायला मिळेल. इथे मात्र हलक्याशा हाताने चतुराई क्रिकेट पाहायला मिळालं. पहिली धाव वेगाने, खराब क्षेत्ररक्षण, दुसरीचा कॉल आलाय. फेकी अचूक व्हायला पाहिजे होती. फेकी जर अचूक झाली असती तर निश्चितच या ठिकाणी धावचीची संधी होती, परंतु त्या ठिकाणी मात्र 2 धावा मिळतील. या 2 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावर 23 धावा. अजूनही 13 चेंडू मध्ये 16 धाव्यांची गरज आहे. 13-16चं समीकरण या ठिकाणी येऊन टेपलंय. त्या अर्थातच संघ आपण पाहतोय शहापूर विभागातून हा संघ आलाय. दोऱ्याचा हा संघ.
इथे मात्र मनगटी ताकदीचा वापर, समालोचन कक्षाला सलामी देणारा हाय हँडसम षटकार. दोन षटकांचा खेळ संपला. 2 षटकामध्ये धावफलकावर धावा लागल्यात 29 धावा. येणारे 12 चेंडू आणि 10 धावींची गरज आहे. सामना स्पीडअप करायचा आहे. यानंतर होणारा सामना श्रीराम धोदाणी बनाम कुंदे या 2 टीम मध्ये. गोलंदाजी मार्गावर किशोर. शॉर्ट पिच चेंडू सला. या ठिकाणी मात्र फक्त सन्मान दिलाय. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जाईल आउटा पार. येतोय चौकार आणि चौकारानं मात्र संघाची धावसंख्या धावफलकावर 33 धावा. लागल्यात 33. इथे मात्र कशाने कट केला. इथे पहिल्याच अटॅकमध्ये चेंडूला उचलला, फेकला. तोपर्यंत अवधी होता सिंगल घेण्याचा. संघाची धावसंख्या धावफलकावर 34 धावा. येणारे 10 चेंडू आणि 5 धाव्यांची गरज आहे. 10-5चं समीकरण. इथे मात्र आपल्या स्टाईलनं मात्र सामना संपवलाय. अभिनंदन दोराजपाड्या टीम. हडलक या ठिकाणी मात्र चापेवाडी बदलापूर. आपण चांगला खेळ केला त्याबद्दल दोन्ही संघांचं खूप खूप आभार. चला कुंदे आणि श्रीराम धोदाणी संघ आपण लगेच सज्ज राहायचं आहे. या संघाची फलंदाजी आहे त्यांनी खेळाडू कक्षाकडे जायचं आहे. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी निश्चितच आम्ही तुमच्यापर्यंत जरूर पोहोचू. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला नो डाऊट अष्टपैलू कामगिरी करणारा अर्जुन ठरला या सामन्याचा हिरो. अर्जुन आपण लगेच यायचं आहे आणि लगेच या ठिकाणी आपण सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी यायचा आहे. अतिशय चांगली अष्टपैलू कामगिरी केली त्या अर्जुननं. 2 फलंदाज बाद सुद्धा केले आणि 14 धावा म्हणजे अष्टपैलू खेळाडू केली. तर यापुढील धावतावर ऐकवण्यासाठी मी मायक्रोफोनवर आमंत्रित करतो माझे साथी समालोचक आणि खरवई गावचा बुलंद आवाज प्रसाद सर यांना.